तर मग मालिकेचा आजचा एपिसोड खूपच सॉलिड आहे प्रेक्षकांनो. अश्विन प्रियाला भेटायला जेलमध्ये गेलाय. महिपतने प्रियाला धमकी सुद्धा दिली आहे आजच्या भागात. आजचा भाग शेवटपर्यंत बघत राहा. खूपच इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी. काल आपण बघितलं पूर्णाजी चक्कर येऊन पडल्यात. सगळेजण पूर्णाजीला उठवायचा प्रयत्न करत असतात. सायली सुद्धा म्हणते पूर्णाजी उठाना. कल्पना सुद्धा पूर्णाजीला उठवायचा प्रयत्न करत असते, पण पूर्णाजीला काही जागच येईना. बघा आता त्यांनी पहिल्यांदाच दाखवलंय की प्रियाला जेलमध्ये टाकतायत. प्रिया आता जेलमध्ये आत जाऊन इकडे तिकडे बघतीये. तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळतंय की साक्षी सुद्धा त्या जेलमध्ये आलीये. साक्षीला सुद्धा त्या जेलमध्ये पाठवण्यात येतंय. साक्षी आणि प्रिया एकाच जेलमध्ये आत आणि दोघी एकमेकांकडे बघतात आणि तोंड वाकडी करतात. त्यानंतर त्यांना साक्षी कॉन्स्टेबलला आवाज देते आणि म्हणते इकडे या, मला या मुलीवर एक सेकंद सुद्धा राहायचं नाहीये. हे ऐकून प्रिया म्हणते मला काय तुझ्यासोबत राहायची हाऊस आहे का? तेवढ्या साक्षी म्हणते तोंड बंद कर प्रिया, आज तुझ्यामुळे मी इथं आहे. काय बोलली होतीस? माकडीनी आणि तिच्या पिल्लांची गोष्ट सांगितली होती की दामिनी माझ्याशी तसं वागेल. दामिनी नाही, तू माझ्याशी तसं वागलीये. काका तोंडात पाणी गेल्यानंतर न तोंडावर पाडलेस तू मला. आता बघा प्रिया म्हणते साक्षीला काय चुकलंय माझं? काही चुकलेलं नाहीये माझं. तुझ्या कुणाची शिक्षा माझ्यावर येणार होती, त्यामुळे असं मी केलं. साक्षी म्हणते तू माझ्या विरुद्ध साक्ष दिली, त्यामुळे सगळे स्वप्न पूर्ण झालेत. प्रिया बघ ना, सोन्याची भिंत आहे, चांदीचं छत आहे, मखमली बिछाना आहे इथं. तू किती श्रीमंतीत लोळतीयस आणि तुझ्या बरं मी. आपण सायलीला म्हणते पूर्णाजीला तू काय बोलली होतीस का? तेवढ्यात सायली म्हणते अहो त्यांना माहित सुद्धा नव्हतं की मी त्यांच्या खोलीत आहे. त्यांना वाटलं की तुम्हीच त्यांच्या खोलीत आहात, त्यामुळे ते त्यांचं मन मोकळं करत होत्या आणि अचानक चक्कर येऊन खाली पडल्या. प्रताप म्हणतो की कल्पना काय प्रश्न विचारतीयस तू? अर्जुन लाव ना अश्विनला फोन. अर्जुन म्हणतो डॅड मी केव्हाच अश्विनला फोन लावतोय पण तो फोनच उचलत नाहीये. कुठे गेलाय काय सांगितलं नाहीये त्यानं. प्रतापराव म्हणतात प्रतिमाकडे गेला असेल का तो? अर्जुन म्हणतो मगाशी तो आला होता पण तो परत कुठे गेला हे माहित नाही. आता बघा सगळेजण टेन्शन मध्ये आलेत. अस्मिता म्हणते डॉक्टर देशपांडेला कॉल कर, ते येतील लवकर. इकडे प्रिया साक्षीला म्हणते कोर्टामध्ये स्टेटमेंट कोणी फिरवली होती? तू त्या रात्री आश्रमात आली होती, तू माझ्याकडे पैसे मागायला आली होती, तुझी पर्स तिथं विसरली होती. साक्षी म्हणते अगं मेंटल, माझा फोन राहिला होता आश्रमात, त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं. मी अडकले असते ना या सगळ्यामध्ये. इतकी साधी अक्कल नाहीये का प्रिया तुला? प्रिया मी काय बोलत होते त्यानंतर ना तुला कंटिन्यू करायचं होतं कोर्टामध्ये आणि तू घाबरून खोटं बोलून गेली. प्रिया म्हणते मला जर अक्कल असती तर मी तुमच्या नादीच लागले नसते. माझी चूक झाली की तुमचं ऐकलं, माझी चूक झाली की तुमचा प्लॅन ऐकला. अगं पण खून तूच केलाय, त्याची शिक्षा मला भोगावी लागली असती ना. आणि तू आणि तुझा तो गुंडा बाप, त्याच्यामुळे सगळं झालंय हे. साक्षी रागात प्रियावर हात उघडते. तेवढ्यात अश्विन तिथे येतो. त्याला बघून साक्षी हात खाली घेते. अश्विनला बघून प्रिया अश्विनला बघून टेन्शन मध्ये येते. काही सुचत नाहीये तिला काय बोलावं. इकडे आपल्याला पाहायला मिळतंय की डॉक्टर देशपांडे आले. त्यांनी पूर्णाजीला सगळं चेक केलंय. ते म्हणतात की त्यांचा बीपी वाढला होता, त्याच्यामुळे त्यांना चक्कर आली होती. त्यांना शुद्धीवर यायला थोडासा वेळ लागेल. काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. मेडिसिन देते, ते आणा फक्त. इकडे अश्विनला काही सुचत नसतंय. तो प्रियाला रडत रडत म्हणतो अगं काय झालं हे मला काही सुद्धा कळत नाहीये, माझा विश्वास बसना याच्यावरती. प्रिया मनातल्या मनात म्हणते हे प्रेमात भिजलेलं कोकरू अजून सुद्धा आंधळच आहे. मी याच्या अख्ख्या फॅमिलीकडून थोबाडीत खाल्ली होती, पण हाच माझा मोहरा माझ्या कामी येईल. अश्विन म्हणतो की तू ठीक आहेस ना प्रिया? प्रिया रडत रडत म्हणते मला इथून बाहेर काढ अश्विन, मला हे सगळं विचित्र वाटतंय अश्विन, प्लीज मला बाहेर काढ. प्रिया रडत रडत सांगत असते. प्रियाचं हे बोलणं अश्विन प्रियाला म्हणतो आपण हायकोर्टात अपील करूया. साक्षी हे बोलणं ऐकून प्रियाचं हे बोलणं ऐकून साक्षी म्हणते काय नाटक करतीये पोरगी, मला खूप बोर होतंय. अर्थातच प्रिया खूपच ड्रामा करत असते. अश्विन म्हणतो की मी आहे ना, आपण हायकोर्टामध्ये अपील करूया. प्रिया म्हणते तुझ्या सगळ्या फॅमिलीला अर्जुनच बरोबर वाटतो माहितीये ना. प्रिया म्हणते तू माझी साथ देशील ना अश्विन, मला इथून बाहेर काढशील ना. साक्षीला तर खूप हसू येत असतं. अश्विनला म्हणते मी ठीक नाहीये, मला इथून काढ लवकरात लवकर, तू बघतोयस ना. अश्विन म्हणतो मी आहे ना, आपण लवकरात लवकर प्रयत्न करतो तुला इथून बाहेर काढण्याचा. इकडे लगेच पूर्ण आजीचा सीन दाखवलाय. कल्पना म्हणते संकट येतच राहतात. तेवढ्यात सायली म्हणते आपल्यावरची सगळी संकट टळलेत आई, आता सगळं व्यवस्थित झाले. तेवढ्यात प्रतापराव म्हणतात अगं सायली पण आपल्या पूर्ण आईला
जाग येत नाहीये. सायली म्हणते अहो बाबा तुम्ही सगळे जाऊन आराम करा, मी थांबते पूर्ण आजीजवळ. प्रतापराव म्हणतात अगं सायली. तेवढ्यात सायली म्हणते तुम्ही सगळे जाऊन आराम करा, मी पूर्ण आजीजवळ झोपते. मी आहे पूर्ण आजीजवळ. त्यानंतर सगळेजण आपापल्या रूम मध्ये जातात. आता इथून पुढचा सीन खूपच इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. प्रेक्षकांनो, महिपत आलाय जेलमध्ये. व्हिडिओ त्या अगोदर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. आता बघूयात महिपत जेलमध्ये आलाय आणि इकडे तिकडे बघतोय. एक कॉन्स्टेबल त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो ओ साहेब कुठे जायचंय तुम्हाला? महिपत म्हणतो ए माझ्या पोरीला भेटायला जायचंय मला. तो कॉन्स्टेबल म्हणतो तुम्ही परवानगी घेतलीत का? महिपत म्हणतो ए मला कुणाच्या बापाची परवानगी लागत नाही. कॉन्स्टेबल म्हणतो आधी परवानगी घेऊन या, मगच तुम्हाला तुमच्या पोरीला भेटा येईल. महिपतचा तो माणूस असतोय ना कॉन्स्टेबल, ज्यांनी मधुभाऊंच्या वेळेस त्याला मदत केली होती, तो तिथे येतो आणि म्हणतो ए कॉन्स्टेबल ह्यांना जाऊन दे, हे कोण आहेत तुला माहितीये का? महिपत म्हणतो ए सांग याला मी कोण आहे ते. तेवढ्यात म्हणतो जाऊ द्या साहेब, हा नवीन आहे, चला मी तुमच्या पोरीकडे तुम्हाला नेतो. महिपत आत जातो आणि म्हणतो आणि बघतो तर साक्षी आणि प्रिया एकाच जेलमध्ये आहेत आणि साक्षी पळत येते आणि महिपतच्या गळ्यात पडते आणि म्हणते अण्णा मला इथून वाचवा, तुम्ही म्हणला होता ना मला काही होऊ देणार नाही, अण्णा मला इथून घेऊन चला, मला 14 वर्ष अण्णा 14 वर्ष खूप आहेत अण्णा, त्यांना तुम्ही बोलला होताच ना. आणि दामिनी काय बोलली? तेवढ्यात महिपत म्हणतो अगं तिने केस सोडून दिली. साक्षी म्हणते सोडून दिले म्हणजे कसं? दामिनी नाही का जाणार पुढच्या कोर्टामध्ये? 14 वर्षे मला सडायची नाहीये तिथे, अण्णा प्लीज मला घेऊन चला इथून. महिपत साक्षीला बोलत असतो. तेवढ्यात प्रियाला हसू येत असतं. तिला सुद्धा माहित असतं की साक्षी खूप नाटक करते. त्यानंतर महिपत तिच्याकडे बघतो आणि म्हणतो ही तर हसतीये आणि तिच्या जवळ जातो. म्हणतो काय जोक झालाय का इथं? हा माझ्या पोरीचा आयुष्याचा इथं जोक केलाय तू? काय दात काढतेस ग? महिपत चिकडे. आणि याच्यानंतर ना आपल्याला असा एक सीन बघायला मिळतोय, महिपत चिकडे डायरेक्ट प्रियाचा गळाच लागतो. काय सॉलिड ऍक्टिंग केली आहे यानं. आणि प्रियाला श्वास घेता येत नाहीये. महिपत म्हणतो काय बोलली होतीस कोर्टात तू? माझ्या पोरीनं खून केलाय, आता बोल ना, आता काय होतंय तुला, आता बोलून दाखव. महिपत प्रियाचा खूपच वेळ गळा दाबून राहतो आणि एकदमच सटकीनं सोडून देतो. प्रिया खाली पडते, तिला श्वास घेता येत नसतोय. महिपत खाली बसतो आणि म्हणतो तिच्या पाठीवर थाप मारतो आणि म्हणतो काय हसू येत होतं ना तुला, आता हस ना. महिपत म्हणतो हे बघ माझी लेक तुरुंगात आहे आणि तिला मी सोडवणारच. मी देवाकडे प्रार्थना करतो तिची सुटका व्हावी आणि तुझी बी सुटका व्हावी. हे बघ तू तुरुंगात आहे म्हणून जिवंत आहे, एकदा बाहेर ये, तुझ्या फुफ्फुसात हवा जाण्याच्या अगोदर तुला कसं संपवतो ते बघ. प्रिया खूपच घाबरलेली असते. आता इथे मोठा ट्विस्ट दाखवलाय. साक्षी आणि महिपत प्रियाकडे रागाने बघतच राहतात. आता इकडे आपल्याला पाहायला मिळतंय की रविराजांना आतापर्यंत जे काय घडलंय, प्रियाने जे काय खोटं बोललीये ते सगळं काही आठवतं. महिपत जेव्हा त्यांच्या घरी आलेला असतो तेव्हा सुद्धा प्रिया खोटं बोलली होतीच की यांना मी आमच्या आश्रमात पाहिलं होतं एकदा. सायली अर्जुनचा घटस्फोट खोटं केला होता हे सुद्धा आठवतं त्यांना. त्यानंतर न रविराज कोणाला तरी फोन लावतात आणि म्हणतात माझा मेसेज मिळाला ना तुम्हाला, आता लवकरात लवकर पेपर तयार करा आणि माझा निर्णय झालाय आणि लवकरात लवकर उद्याच मला ते पेपर पाठवा. हे ऐकून प्रतिमा उठते आणि म्हणते कोणाचा फोन होता हो? रविराज म्हणतो माझ्या कलिगचा फोन होता. प्रतिमा म्हणते काय निर्णय घेतलाय तुम्ही? रविराज म्हणतो ह्या बापावर त्या पोरीनं ही वेळ आणलीये. इकडे आपल्याला पाहायला मिळतंय नेमकं काय निर्णय घेतलाय रविराजांनी. इकडे आपल्याला पाहायला मिळतंय सकाळ झालीये, सायली तिथंच पूर्णाजी जवळ झोपलीये. तेवढ्यात अर्जुन चहा घेऊन येतो आणि म्हणतो ए बायको उठ ना, चहा पी ना आता. इथे खूप आपल्याला रोमॅन्टिक सीन दाखवलाय. तेवढ्यात सायली म्हणते किती वाजलेत? 8 वाजलेत, माझी सगळी कामं राहिली आहेत, मी जाते बाबा इथून आता. अर्जुन पण तिच्या मागे पळतो. इथेच भाग संपतो.